असा घरगुती फ्रेश चटपटीत मसाला आपण घरीच तयार करणार आहोत आणि त्यापासून होणारा चिवडा भन्नाट चवीचा असणार आहे। त्यासाठी इथे मी साहित्य घेतलेले आहे। धने, बडीशोप, लाल तिखट, जिरे, हळद, आमचूर पूड, मीठ, पिठी साखर आणि हिंग। आता हे सगळं बारीक करून घेतलं आहे। बारीक केल्यानंतर त्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ घालून घ्यायचे आहेत। आता सगळे चिवड्यामध्ये तुम्हाला जे पण जिन्नस घालायचे आहेत ते या पद्धतीने सगळे फ्राय करू एका ताटामध्ये सेपरेट काढून ठेवायचे आहेत। तुम्ही यापासून कोणताही चिवडा करू शकता। अतिशय सुपर चिवडा होणार आहे। तर पहा, कढीपत्त्यावर भरपूर असा मसाला एकत्र राहिलेला आपल्याला बऱ्याचदा चिवड्यामध्ये आढळतो। तर ही पद्धत वापरल्यामुळे चिवडा एका कलरचा तयार होतो। कढीपत्ता किंवा बेदाणे किंवा शेंगदाण्यावर जास्तीचा मसाला राहत नाही। अगदी मस्त चिवड्याला या पद्धतीने जर तुम्ही मसाला लावला तर चिवडा अप्रतिम तयार होतो। पहा, सगळा मसाला लावून घेतल्यानंतर बाकीचे जिन्नस मिक्स करायचे।